हॅलो स्टुडंट, मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. इंग्रजी लिहायला शिका या सिरीजचा आज आपला तिसरा दिवस. बघा, जर तुम्हाला यासारखे शब्द दिले आणि तुम्हाला सांगितलं की स्पेलिंग तयार करून दाखवा, या सर्व शब्दांचे स्पेलिंग लिहा, तर अवघड वाटतं हो की नाही? कारण स्पेलिंग लिहायचं म्हटलं की ते स्पेलिंग पाठ आहेत का? स्पेलिंग पाठांतराची कटकट असते. बऱ्याच जणांना स्पेलिंग पाठच होत नाहीत. बऱ्याच जणांना वाटतं की काय ते वॉवेल साऊंड शिकावेत, कुठे ए येतं की कुठे ॲ येतं की कुठे उच्चार ए येतो, कुठे ॲ केला जातो, कुठे ई केला जातो. सो काही केल्यास समजत नाही, फोनेटिक साऊंड समजत नाही, त्याचे रूल्स लक्षात राहत नाहीत. पण स्टुडंट्स वेट, आज ज्या पद्धतीनं मी तुम्हाला इंग्रजी लिहायला, शब्द लिहायला शिकवणार आहे, ती मेथड पाहून तुम्ही एकदम आश्चर्यचकित होणार आहात. कारण पहा, या मेथडमध्ये आपण या फोनेटिक साऊंड्सचा अगदी केवळ 1 ते 2% एवढाच उपयोग करणार आहोत. मग मी तुम्हाला कोणत्या पद्धतीनं शिकवणार आहे स्पेलिंग लिहायला, तर अतिशय भन्नाट नवीन प्रकारची पद्धत तुमच्यासाठी आहे. तशी ही पद्धत जुनीच आहे, परंतु तुमच्यासाठी मात्र हे खूप नवीन असणार आहे. कारण या पद्धतीनं पण इंग्रजीचं स्पेलिंग लिहिता येतं का, असं तुम्हाला वाटेल जेव्हा तुम्ही ही पद्धत पाहाल. चला तर अशा या अनोख्या पद्धतीने इंग्रजीमधले स्पेलिंग कसे लिहिता येतील, स्पेलिंग पाठ करायची बिलकुल आपल्याला आता गरजच राहणार नाही. मग कशा पद्धतीनं बरं हे स्पेलिंग लिहू शकतो? आणि स्टुडंट्स, केवळ लिहिण्यासाठीच नाही, तर आज जी मी मेथड सांगणार आहे, या मेथडचा उपयोग तुम्हाला इंग्रजीचं वाचन करण्यासाठी सुद्धा होणार आहे. सो जुनी परंतु नवीन लोकांना हवी असणारी ही पद्धत कोणती आहे आणि कशी आहे ती आता आपण पाहूया. तर पहा स्टुडंट्स, ही आहे ती मेथड ज्या मेथडनी आपण इंग्रजी शब्दांचे स्पेलिंग लिहायला शिकणार आहोत. आणि या पद्धतीनं जर तुम्ही स्पेलिंग लिहित गेलात तर तुम्हाला कोणतंही स्पेलिंग लिहिता पण येणार आहे आणि वाचायला पण येणार आहे. आणि अर्थात वॉवल साऊंड पाठ करण्याची तेवढी गरज नाही, त्याचे सगळे रूल्स पाठांतराची मी म्हणेल तुम्हाला केवळ 1-2%च आपल्याला त्याचा उपयोग इथे करून घ्यायचा आहे. बाकीचे तुम्हाला सगळे रूल्स घोकायची गरज नाही, किंवा ते समजत नसेल तर टेन्शनची अजिबातच गरज नाही. चला तर मग ही ती कोणती मेथड आहे बघूया. बघा स्टुडंट्स, हे आहेत आपले मराठी मुळाक्षर. प्रत्येक मराठी मुळाक्षर पहा, इथे मी तुम्हाला स्क्रीनशॉट काढण्यासाठी सुद्धा देते आहे. सो तुम्ही आपल्या ग्रुपमध्ये पण जॉईन होऊ शकता. मी तिथे PDF टाकणारच आहे. सो हे सर्व तुम्हाला तिथे PDFच्या स्वरूपामध्ये मिळतील, जेणेकरून तुम्ही तुमच्याकडे हे सगळं सेव्ह करून ठेवू शकता. सो पहा, इथे सगळे हे नेहमीचे तुमच्या परिचयाचे असणारे क पासून ज्ञ पर्यंतचे मराठी मुळाक्षरे लिहिलेली आहेत. त्याचबरोबर त्याचे मी स्पेलिंग लिहिलेले आहेत. स्पेलिंग लक्षात कसे ठेवावेत यासाठी पहा, मी अशा पद्धतीनं ते लिहिलेले आहेत जेणेकरून ते सहज लक्षात बसतील. क साठी के स्पेलिंग येतं. ख साठी लिहित असताना अगदी जे बरेच दिवस म्हणजे ज्यांचं 9वी-10वी पर्यंतचं शिक्षण झालेलं आहे, सो त्यांना सुद्धा हे बऱ्याच वेळेस कन्फ्यूज होतं. त्यासाठी ही मेथड मी इथे दाखवते आहे. लहान मुलांना पण ती उपयुक्त होईल, पॅरेंट्सला उपयुक्त होईल. ते समजून घेतील स्वतः आणि त्यांच्या लहान मुलांना या पद्धतीनं शिकवू शकतील. सो बघा, कचं स्पेलिंग के असतं. कच्या नंतर ख, ह्या जोड्या आहेत. क ख, ग घ, च छ, ज झ. यांच्या स्पेलिंग रूल्समध्ये कसं साम्य असतं आणि काय एक स्लाइट चेंज असतो, तोच फक्त मुलांना सांगायचा असतो. कचं स्पेलिंग के लिहितो आपण. खचं स्पेलिंग फक्त के मध्ये एच ॲड करायचं आहे. गचं स्पेलिंग पाठ करायचं आहे जी. घच्या स्पेलिंगमध्ये पहा, ह्या प्रत्येक शब्दाचा उच्चार करताना दुसऱ्या जोडीमधल्या दुसऱ्या शब्दाचा उच्चार करताना हचा साऊंड येतो. जसं की बघा, गचा ग, पण घचा साऊंड करताना घ, ह येतो तोंडातनं बाहेर, घ. सो म्हणून इथे एच ॲड केलेला आहे. इथं पण क म्हणताना फक्त कचा साऊंड आहे, पण ख म्हणत असताना ह बाहेर पडतो, म्हणून खचं स्पेलिंग लिहिताना KH आहे. सो हीच पद्धत तुम्हाला ह्या प्रत्येक जोडीमध्ये दिसेल. सो या मेथडनी हे सर्व शब्द ज्यांना ज्यांना येत नाहीत, लहान असो का मोठे, त्या प्रत्येकाने हे सर्व स्पेलिंग जे आहेत ते पाठ करून ठेवायचे आहेत. हे सगळ्यांना पाठ असतीलच, नसतील तर ते अगोदर पाठ करा, म्हणजे आजची मेथड तुम्हाला सहज समजेल. त्यानंतर आहेत पहा आपले मराठी वर्णाक्षरातली स्वर. अ आ इ ई
आहापर्यंतचे आणि हे त्यांचे सर्व स्पेलिंग आहेत. अ साठी आपण ए लिहितो, आ म्हणजे कानासाठी ए किंवा डबल ए पण लिहिल्या जातं. ई म्हणजे वेलांटीसाठी आय, डबल ई दुसऱ्या वेलांटीसाठी, उकारसाठी यू, दुसऱ्या उकारसाठी डबल ओ, एक मात्रा असेल तर ई, दोन मात्रा असतील तर ए आय, एक काना एक मात्रा असेल तर ओ, एक काना आणि दोन मात्रे असतील तर ओ यू किंवा ए यू. म्हणजे अनुस्वार जर आलेला असेल तर ए एम किंवा ए एन. आणि शेवटचा शब्द बाराखडीमधला अहा म्हणजे ए एच. पण आता बाराखडी ही 14 खडी बनलेली आहे. त्याच्यात हे 2 लेटर आता ॲड केलेले आहेत. सो ॲ आणि अ आता 14 खडी झालेली आहे. आतापर्यंत आपण 12 खडी शिकत होतो. आता ती 14 खडी बनलेली आहे. सो त्यात 2 लेटर ॲड केलेत. सो ॲसाठी स्पेलिंग येतं ए आणि साठी स्पेलिंग येतो ओ. सो ही झाली आपली 14 खडी. याचा आपल्याला व्यवस्थित माहिती पाहिजे. त्याचबरोबर यातले हे जे अ आय ई ई आहे हे बऱ्याच जणांना समजत नाही. काना वेलांटीसाठी कोणते शब्द घ्यावेत तर बघा, कानासाठी आपण ए घेतो, पहिली वेलांटी असेल तर आय घ्यायचे, दुसरी वेलांटी असेल तर डबल ई, एक मात्रा असेल तर ई. एक काना आणि एक मात्रा जर असेल, एक काना आणि एक मात्रा असेल तर त्यासाठी आपल्याला स्पेलिंग घ्यावं लागेल ओ. अनुस्वार जर आलेला असेल तर ए एम किंवा ए एन, ए एम किंवा ए एन घ्यावं लागतं. ओके, सो दिसत नाही आहे बरोबर. ओके, आता दिसेल ए एन. सो हे अनुस्वार जे आहेत ए एम किंवा ए एन उच्चारानुसार घ्यावं लागतं. कसं घ्यायचे, मग ह्याचा स्पेलिंग लिहित असताना आपल्याला कसा उपयोग होतो ते मी तुम्हाला आता सांगते. सो स्टुडंट्स, अजिबात व्हिडिओ स्किप करायचा नाही आहे. या सगळ्या मेथडचा उपयोग आपण स्पेलिंग लिहिण्यासाठी कसा करायचा आहे आणि तो वाचनासाठी सुद्धा तुम्हाला होणार आहे. त्यामुळे वाचन, लेखन हे ज्यांना कच्चं जातं, ज्यांचे स्पेलिंग रूल्स कच्चे आहेत, ज्यांना फोनेटिक अवघड जातं, तर त्यांच्यासाठी ही अत्यंत सोपी मेथड आहे. सो स्टुडंट्स बघा, आता या पद्धतीनं तुम्ही जर स्पेलिंग केलेत तर तुम्हाला पाठ करायची अजिबात गरज नाही आणि तुम्ही योग्य स्पेलिंग लिहू शकणार आहात आणि तुमचं वाचन आणि लेखन हे खूप सोपं होणार आहे. सो आता बघूया आपण की कशा पद्धतीनं आपल्याला या सर्व गोष्टींची, म्हणजेच आपण जे हे सर्व मराठी मूळ अक्षरं पाहिली याचा उपयोग आपल्याला इंग्लिश लिखाणासाठी, स्पेलिंग लिहिण्यासाठी आपल्याला कशा पद्धतीनं याचा उपयोग होईल. सो बघा, एक एक गोष्ट मी तुम्हाला इथे समजावून सांगणार आहे. पूर्ण अ आ इ अम आहापर्यंतचे एक एक शब्द मी तुम्हाला आधी इथे समजावून सांगते. त्यानंतर आपल्याला काही शब्द जे की असे अगदी मोठे मोठे सुद्धा असतील तर त्याचे सुद्धा स्पेलिंग कसे बनवायचे आहेत तेही याच मेथडने, म्हणजे जुनी पण सर्वांना हवी असणारी मेथड, ती आज मी तुम्हाला स्पष्ट करून सांगणार आहे. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण प्रत्येक रूल हा तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहेच. सो नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करून घ्या, कारण यासारख्या नवनवीन मेथडने मी तुमच्यासाठी दररोज काहीतरी नवीन मेथडने शिकवत असते. सो त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडत असल्यास लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका. ओके, आणि ज्यांना ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं आहे त्यासाठी व्हॉट्सअपमध्ये ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ग्रुपची लिंक दिलेली आहे. सो तिथं जाऊन तो ग्रुप जो आहे तो क्लिक करा. प्लीज शक्य तेवढ्या जणांनी व्हॉट्सअपमध्ये जाऊन सॉरी एक्स्ट्रीमली. सो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळेल. ओके, सो तिथे आपण PDF वगैरे देणार आहोत. आता पहा, हे अ आ इ ई उ ऊ या सर्वांचा आपण इंग्रजीच्या स्पेलिंगमध्ये, आता तुम्हाला हे माहिती आहे की ह्या अ आईच्या किंवा क ख गच्या ह्या बाराखडीच्या सहाय्याने आपण स्पेलिंग लिहू शकतो. पण नावांचे स्पेलिंग लिहिताना ह्याचा जास्त वापर आपण करतो, हो की नाही. नावांचे स्पेलिंग, कुठलंही नाव असेल, सो प्रॉपर नाउनचे स्पेलिंग लिहिताना, आडनाव लिहित असताना यांचा आपण उपयोग करतो. पण मी आज तुम्हाला ते शिकवणार नाही. सो आज आपण इंग्रजीतले जे शब्द आहेत त्याचे स्पेलिंग या मेथडने कशी लिहायचे ते बघूया. आता बघा, अ जर उच्चार येत असेल शब्दामध्ये तर स्पेलिंग आपण ए किंवा यू लिहित असतो. सो आपण इंग्लिशमध्ये जे आहे ते लक्षात ठेवा, हा ए जो आहे सो अ साऊंडसाठी हा जनरली येत नाही. ओके, खूप कमी ठिकाणी, विशेषतः मोठा शब्द असेल तर त्या ठिकाणी आपल्याला हा ए येतो. परंतु जास्तीत जास्त वेळेस यू आपल्याला अ साऊंडसाठी लिहावं लागतं. त्यातल्या त्यात जर
3 लेटर वर्ड्स असतील, 4 लेटर वर्ड्स असतील आणि त्यावेळेस जर अ उच्चार येत असेल तर 2 कॉन्सनंटच्या मध्ये यू लिहावा लागतो. जसं की पहा, फ साठी येतं यफ, न साठी येतं यन. आता फ न मग झाला का शब्द? तर नाही. तुम्हाला माहिती आहे की वॉवेल शिवाय एकही शब्द होत नाही. मग वॉवेल कोणता घ्यायचा आहे? आता ए घेऊ का यू घेऊ? तर मी रूल सांगितला आत्ताच, ए घेता येत नाही, सो आपल्याला घ्यावा लागेल यू. सो हा शब्द बनेल फन. फन. तुम्हाला क्लिअरली कळालं असेल की ए हा शब्द केव्हा घ्यायचा आणि यू केव्हा घ्यायचा. सो बघा इथे आहे कप. कप. आता कपचं स्पेलिंग हे सी शब्दाने सुरू होतं. त्याचा रूल आहे की सीच्या पुढे जर समजा यू ओ हे शब्द येत असतील तर आपल्याला कच्या पुढे म्हणजे स्पेलिंग जे आहे तर के न लिहिता सी लिहावं लागतं. सो याच्या पुढे क आणि प. प. प साठी पी. 2 कॉन्सनंटच्या मध्ये अ साऊंड येतोय कप. सो आपल्याला काय लिहावं लागेल? यू. कप. आता बघा आ साठी स्पेलिंग ए येतं किंवा डबल ए येतं. परंतु लक्षात ठेवा, डबल ए हे जे स्पेलिंग आहे ते खूप दीर्घ असा उच्चार असेल तरच लिहिलं जातं. त्यामुळे लक्षात ठेवा की आचा जरी उच्चार असेल तर जास्तीत जास्त वेळेस ए हे स्पेलिंग लिहिलं जातं. क्लिअर? सो डबल ए स्पेलिंग जे आहे ते कमी वापरलं जातं. सो बघा आता पी. प साठी पी. आता इथे काना आहे. सो काना. आ म्हणजे काना. सो आ म्हणजे काना. क्लिअर? सो आता इथे मला लिहायचे, मग डबल ए लिहिणार नाही मी. इथे काय लिहावं लागेल मला? ए. पा. र साठी आर आणि क पार्क. क साठी के. आता हे जे सर्व शब्द लिहिते आहे मी, सो इथे जे हे सर्व आपल्याला शब्द दिलेले आहेत त्याचे सर्व स्पेलिंग आहेत. जसं की क लिहिलेलं आहे, इथं फ घेतलेला आहे मी. सो फ साठी पीएच पण वापरतो आपण. इथे आणखी एक शब्द लिहायचा राहिलेला आहे. सो इथे आपण एफ पण वापरत असतो. ओके. सो पीएच फ हा शब्द इंग्रजीच्या स्पेलिंगमध्ये खूप कमी वापरला जातो. सो आपल्याला इथं लिहायचं आहे यफ. क्लिअर? खूप कमी असे शब्द आहेत जिथं की फ साठी पीएच स्पेलिंग लिहिलं जातं. सो बघा पार्क. त्याच पद्धतीनं बार्क लिहायचं असेल तर मग माझं स्पेलिंग काय होईल? BARK. बार्क. नाव जर ई आलेला असेल उच्चार, ई शब्दात उच्चार ई येत असेल म्हणजेच वेलांटी असेल. ओके. ई म्हणजेच काय असतं? तर ई म्हणजे वेलांटी. सो जर वेलांटी आलेली असेल शब्दामध्ये तर आपल्याला स्पेलिंग लिहावं लागतं आय. बघा कशा पद्धतीनं. मिक्स. मिक्स. सो म साठी यम ही वेलांटी आहे म्हणून वेलांटीसाठी मी स्पेलिंग लिहिणार आय. क्स. क्स साठी आपण लिहितो एक्स. सो स्पेलिंग होईल आपलं मिक्स. मिक्स. क्लिअर? जर समजा दीर्घ ईचा उच्चार येत असेल शब्दात, जसं की बघा सीड्स. माझं इथं लिहिताना चुकलं होतं. सो सीड्स दीर्घ म्हणजे दुसरी वेलांटी. दुसऱ्या वेलांटीचा उच्चार असेल सीड्स. सीड्स. ओके. तो त्यावेळेस डबल ई किंवा ई ए हे एक स्पेलिंग येतं. तर ई ए काय येतं? तर ह्याला फोनेटिकली रूल्स आहेत. सो त्याचाही व्हिडिओ आपला अपलोड केलेला आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो जरूर पहा. कालचा व्हिडिओ पहा तुम्ही, जो क्लास डे सेकंडचा व्हिडिओ आहे. तो अत्यंत इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये मी 5 टेबल्स सांगितलेले आहेत ज्यामध्ये फोनेटिक साऊंड्स आहेत सर्व, आणि ते पण शॉर्ट बट स्वीट ट्रिक सांगितलेली आहे की थोडक्यात कसं लक्षात ठेवाल. सो ती नक्की पहा. त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल जास्त की दीर्घ ईचा उच्चार येत असेल तर डबल ई लिहावं का ई ए लिहायचं. तर बघा दीर्घ ईचा उच्चार आल्याच्या नंतर जास्त करून स्पेलिंग लिहिलं जातं डबल ई. सो स साठी एस, दीर्घ वेलांटीसाठी डबल ई, ड साठी डी आणि स साठी एस. आता हे जे मी स्पेलिंग घेते ते मी आत्ताच दाखवले तुम्हाला, ते आपण मराठी मुळाक्षरं आहेत त्यावरून घेत आहोत. आता इथं क्लीन. क्लीन. आता हा जोड शब्द आहे. CL क आणि ल. क्ल. क्ल. जोड शब्द कसे करायचे हे पण आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत की जोड शब्द लहान मुलं असतील तर त्यांनाही तो व्हिडिओ जरूर पहा आणि त्यातून मुलांना शिकवा. आता क्लीन. आता इथे जो उच्चार आहे तो आपल्याला इथे लिहावा लागतो ई अ न. क्लीन. सो इथे याचा नियम असा आहे की ईच्या म्हणजे शब्दामध्ये जर शेवटी एन येत असेल, एन, एल, आर, तर त्यावेळेस आपल्याला ई अ लिहावं लागतं. ओके.
सो असा एक फनेटिकली रूल आहे, पण मी सांगितलं तुम्हाला फारसं फनेटिकली आपल्याला जायचं नाही. पण मुद्दा मी ते हे पण सांगते आहे की दोन्हीही उच्चार येतात, दोन्हीही येतात. मग केव्हा कुठे कोणतं लिहायचं, तर यासाठी थोडीशी प्रॅक्टिस करणं, थोडंसं रीडिंग करणं, थोडेसे रूल्स पण लक्षात घेणं आवश्यक असतात. ओके, म्हणून मी म्हटलं होतं तुम्हाला की 1-2% फनेटिक साऊंड्सचा आपल्याला उपयोग करायचा आहे. क्लिअर? सो बघा, आता बघूया आपण पुश. पुश, आता ऊचा साऊंड जर आला तर यू स्पेलिंग लिहायचं आहे. पुश, पुश. मग काय होईल? पी, उकार आलाय, उकारसाठी आपण लिहिणार पहिला उकार आहे. दीर्घ असेल तर त्याचा लांब उच्चार असतो, जसं इथं नाही आहे. पुश छोटा उच्चार आहे, पुश असं नाही आहे. पुश तर छोटा आहे, तर छोटा असेल तर यू लिहित असतात, म्हणून यू. आणि साठी SH. बघा, आपण उकारातल्या स्पेलिंगचा उपयोग करतो आहोत आणि त्या पद्धतीनं स्पेलिंग लिहित आहोत. जसं की बघा, आता दुसरा ऊचा उच्चार असेल दीर्घ ऊ, तर डबल ओ लिहावं लागतं. जसं की बघा, कुक, फूड, फूड. ओके, सो कुक. मग कुकसाठी लिहा डबल ओ आणि के. फूड, फूडसाठी येईल FOOD, फूड. राईट. सो काही जणांना असं वाटेल की मॅडम हे जे फूडचं स्पेलिंग आहे, तर समजा मी असं लिहिलं तर काय होईल? ओके, FUD. तुम्ही ऊसाठी यू पण असतो. उच्चार, ऊचा उच्चारामध्ये हा ऊ आणि हा ऊ दोन्ही पण येऊ शकतो. मग कदाचित एखादा विद्यार्थी यू लिहिल फूड. ओके, मग हे बरोबर आहे का हे बरोबर आहे? तर स्टुडंट्स नीट लक्षात घ्या, हे 2 कॉन्सनंटच्या मध्ये येतो यू. तर आपण इथे रूल पाहिला, 2 कॉन्सनंटच्या मध्ये यू जर आला तर याचा उच्चार तयार होतो फड. फड. क्लिअर? मग आपल्याला फूड पाहिजे का फड पाहिजे? हो ना. सो आपल्याला फूड शब्द पाहिजे, म्हणजे आपला हा जो शब्द आहे तो आपला हा शब्द चुकलेला आहे. क्लिअर? म्हणजे बघा, चुका कशा होतात तुम्ही करून पहा. स्पेलिंग तुमचं चुकू द्या, हरकत नाही. ते स्पेलिंग लिहिल्यावर तुम्हाला समजणार आहे की तुमची काय मिस्टेक होते. जसा हा कुक शब्द पहा, कुकसुद्धा तुम्ही या पद्धतीनं जर लिहून पाहिला तर तुम्हाला इथे पण कळेल की हे काय होईल, हा कक होईल, कक. कारण आपल्याला यूचा रूल माहिती आहे, हा यूचा रूल माहिती आहे. सो हा यूचा रूल लक्षात ठेवावा लागेल. सो हे पण स्पेलिंग आपलं चूक असेल. लिहून पाहिल्यानंतर तुम्हाला ॲटोमॅटिक कळणार आहे. सो कारण बऱ्याच वेळेस तुम्हाला उच्चारानुसार लिहायचं आहे. समोरच्याचा उच्चार नाही समजला तर कदाचित अशा मिस्टेक होऊ शकतात. होऊ द्या, पण तुम्हाला नंतर चूक कळेल. सो आता बेड आलेला आहे, म्हणजे बघा साठी ई स्पेलिंग लिहायचं आहे. ए म्हणजे मात्रा. म्हणजे जर एखाद्या स्पेलिंगमध्ये मात्रा आलेली असेल, जसं की इथं ब वर मात्रा आहे, मात्रा आलेली असेल तर आपल्याला ई स्पेलिंग लिहायचं आहे. मग ब साठी बी, मात्रासाठी ई आणि ड साठी डी, बेड. क्लिअर? सिंपल. आता इथे तुम्हाला दिसेल पहा, इथे पण मात्राच आहे, पण इथे स्पेलिंग आपण कोणतं लिहिणार आहोत. आता समजा मी एक स्पेलिंग आहे म्हणून मी याचं स्पेलिंग लिहिलं, समजा म, एक मात्रा आहे म्हणून ई आणि न, मेन. पण बघा, मेनसाठी मला आपल्याला ज्यावेळेस एखाद्या शब्दाचं स्पेलिंग पाहिजे असतं त्यावेळेस आपल्याला ते कोणत्या अर्थाने वापरायचं हे माहिती असतं. त्यासाठी मी इथे अर्थ दिला होता की मेन शब्द मला लिहायचा आहे, पण कोणत्या अर्थाचा? मुख्य या अर्थाचा लिहायचा आहे. आता समजा मला आठवलं की एक मात्रा दिली की ई लिहायचं, म्हणून मी जर असं स्पेलिंग लिहिलं तर हे मेन म्हणजे माणसे असा अर्थ होतो. हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे मेन, मुख्य या अर्थानं हा शब्द नाही आहे, त्यामुळे हे स्पेलिंग आपलं चुकलेलं असणार आहे. मग करेक्ट स्पेलिंग कोणतं आहे? तर लक्षात घ्या, एक मात्राचा उच्चार जेव्हा येतो त्यावेळेस AI हे स्पेलिंग पण येत असतं. सो इथे पण एचाच साऊंड येतो. सो मेन. मग हे स्पेलिंग लिहायचं आहे, मेन. क्लिअर? सो अशा पद्धतीनं आपण स्पेलिंग लिहिल्यावर आपल्याला चुका समजत असतात. त्यासाठी लिहून पाहणं खूप गरजेचं आहे. तुमच्याच मिस्टेक्स तुम्हाला कळत जातील. सो आता बघूया होम. आता जर समजा एक काना एक मात्रा असेल किंवा अ असा उच्चार असेल तुम्हाला दिलेल्या शब्दात, तर ओ स्पेलिंग लिहायचं आहे. होम, होम. एक काना आहे, एक मात्रा आहे. ह साठी H, एक काना एक मात्रासाठी मला सांगितलं आहे ओ आणि म. आता बघा, हो म,
होम. आता इथं होम असंच लिहिलं तर हा 2 कॉन्सनंटच्या मध्ये ओ आहे, तर त्याचा उच्चार करत असतात ऑ. सो हा शब्द होईल हॉम, हॉम. पण आपल्याला होम पाहिजे. सो एक लक्षात ठेवा, अशा वेळेस आपल्याला शेवटी एक ई ॲड करावा लागतो. ह्याला इंग्लिशमध्ये म्हणतात मॅजिकल ई. याचा उच्चार होत नसतो, लिहिल्या जात नसतो, तो सायलेंट असतो. मग आता तुमचं स्पेलिंग तयार होईल होम. ओके. इथे आपण फनेटिक रूल यूज केलेला आहे, म्हणून म्हटलं 1-2 ठिकाणी आपल्याला 1-2% आपल्याला हे पण रूल्स लक्षात घ्यावे लागतात. आता कॉट, ऑ साऊंड आहे. सो कॉट, सीच्या पुढे ऑ किंवा म्हणजेच ओ येत असेल तर आपल्याला स्पेलिंगची सुरुवात सी न करायची आहे. कॉट. आता इथं मी के का नाही लिहिलं? सो स्पेलिंगमध्ये केच्या नंतर ओ, सीच्या नंतर ओ येत असेल, म्हणजेच उच्चारामध्ये जर ओ साऊंड असेल आणि सुरुवातीला त्याचा उच्चार क असेल तर त्यावेळेस आपल्याला सी लिहायचा असतो. कारण ओ किंवा ए याच्या अगोदर आपण सी स्पेलिंग लिहित असतो. त्यामुळे आपल्याला इथं के घ्यायचं नाही, के घेता येत नाही. त्यानंतर बघा आता अनुस्वार कसा द्यायचा असतो. सो ॲम आणि ॲन. सो अनुस्वार या पद्धतीनं द्यायचा आहे. बघा, के वेलांटी आहे म्हणून आय. क्लिअर. वेलांटी असेल की आपण आय लिहिणार आहोत, जसं इथं आय. त्यानंतर किंग, नचा उच्चार आहे. नचा आहे का यमचा आहे हे पाहायचं आणि त्यानुसार दोन्हीपैकी एक स्पेलिंग लिहायचं. नचा उच्चार आहे म्हणून मी हे घेणार. सो KING, किंग. क्लिअर. सो स्टुडंट, आता मी तुम्हाला इथे सांगितलंय की अ आईपासून आहापर्यंतचे सर्व लेटर्स सांगितले मी, की जिथे आपण स्पेलिंग लिहित असताना त्याचा आपण उपयोग करू शकतो. अर्थात हेच आपण वाचताना पण उपयोग करू शकतो. जसं की बघा इथे समजा तुम्हाला हे माहिती नसेल, सो आता हे वाचायचं आहे. सो PA PARK, पार्क. BA BARK, बार्क. सो आपल्याला जर एचा साऊंड आ माहीत असेल तर आपण हे असंही वाचू शकतो की PARK, पार्क, है ना. सो तशाच पद्धतीनं जसं की इथं SEEDS, स, EEE, SEED, सीड्स. अशा पद्धतीनं वाचन करताना सुद्धा तुम्हाला ह्या सर्व रूल्सचा उपयोग होतो. आता पाहूया की छोट्यापासून मोठे स्पेलिंग जर लिहायचे असतील तर या सर्व शब्दांचा म्हणजेच कानामात्रा वेलांटीचे स्पेलिंग जे आपण इथे लिहिले त्याचा आपण कशा पद्धतीनं उपयोग करून घेऊ शकतो. ओके. सो सी नाव. आता आपण शब्दांचे वेगवेगळ्या स्पेलिंग लिहून पाहूया आपण की कशा पद्धतीनं हे स्पेलिंग आपण लिहू शकतो. बघा, आता काही स्पेलिंग मी तुम्हाला दाखवणार आहे आणि बाकीचे स्पेलिंग तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाकणार आहात, जेणेकरून तुम्हाला पण सर्व समजलेलं आहे का ते तुम्हाला समजेल, त्यासाठी मी इथे दिलेलं आहे. सो बघा, आता रीच, र साठी काय घ्याल तुम्ही? आर. क्लिअर. सो आता इथं आहे वेलांटी, वेलांटीसाठी घ्यायचा आहे आय. रीच, च साठी CH, रिच. क्लिअर. इथे रीच अशा पद्धतीनं स्पेलिंग लिहिलं तर REACH हे पण स्पेलिंग लिहिलं तरी पण करेक्ट येतं. डिश, डिश, ड साठी डी, वेलांटीसाठी आय, श साठी SH, डिश. टीथ, टीथ, दीर्घ आहे हे. सो ट साठी टी, दीर्घ ई आहे म्हणून मला लिहावं लागेल डबल ई, थ साठी TH. थिंक, वेलांटी आहे. थ साठी येणार TH, वेलांटीसाठी येणार आय. हा अनुस्वार आहे. उच्चार बघूया, न येतो का म येतो? थिंक, थिंक. थी म क म्हणत नाही आपण, थिंक. न चा उच्चार म्हणून यन आणि क साठी शेवटी क चा उच्चार आला की लिहायचं के. ओके. शेवटी क चा उच्चार आल्यावर केच लिहायचं. सी चा उच्चार पण क असतो, पण शेवटी जर आला तर के लिहायचं. नॉर्थ, न साठी एन, ऑ साऊंड आहे. ऑ साऊंडसाठी आपण पाहिलं की ऑ साऊंडसाठी आपल्याला काय घ्यायचं आहे? ओ घ्यायचं आहे. जसं बघा इथं लिहिलेलं आहे. ओ किंवा ऑ साऊंडसाठी ओ आहे ना. 14 खडीमध्ये सुद्धा आलेलं आहे आता हे ऑ. त्यानंतर न, र. उच्चार नीट पाहायचा करून.
नॉच्या नंतर रचा उच्चार आहे. आता हा अशाच प्रकारे जोड शब्द आला तर कन्फ्यूज होतं कोणतं स्पेलिंग आधी लिहायचे. विशेषतः लहान मुलांना हे नीट समजावून सांगा. उच्चार करायचा न र थ, न र थ, म्हणजे नॉच्या नंतर रचा उच्चार आहे म्हणून इथे लिहिणार आधी आर, थ साठी TH, नॉर्थ. बऱ्याच वेळेस मुलं कसं लिहितात NOTH आणि त्याच्यानंतर हा वरचा र लिहितात. ओके, सो हे चूक आहे. या पद्धतीनं नाही लिहायचे. त्यासाठी शब्दाचा उच्चार करून पहा म्हणजे तुम्हाला लिहिता येईल स्पेलिंग. आता इथे आहे थ्रेश. थ्रेश बघा जोड शब्द दिलाय मी मुद्दाम. थ साठी TH, थ्र, थ्र जोड शब्द आहे. सो THR म्हणजे थ्र, थ्र. हे जोड शब्द कसे लिहायचे याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. सो तो जरूर पाहून घ्या म्हणजे जोड शब्द कसे लिहायचे ते कळेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. आता त्रे, त्रे म्हणजे ई. एक मात्रा दिलेला आहे, मात्रासाठी ई येतो. श साठी SH, थ्रेश. आता बघूया थॉर्न. ओके, नाऊ आपण असं करूया की थॉर्नचं स्पेलिंग नॉर्थ सारखंच आहे त्यामुळे तुम्ही मला हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाका. ओके, देन टूथ, टूथ. सो व्हिडिओ पॉज करून याचं कमेंट बॉक्समध्ये मला नक्की टाका. आणि व्हिडिओ तुम्ही खूप जण पाहता पण कमेंट बॉक्समध्ये टाका म्हणलं तर तुम्हाला वेळ नसतो. पण जर तुम्हाला वेळ नसेल तर मग तुम्ही शिकणार कसं आहात. ओके, सो तुम्ही नंतर तर वही पेन काढून नक्कीच लिहित नसाल. तिथल्या तिथे क्लिक करून जर तुम्ही स्पेलिंग लिहित नसाल तर तुम्ही नंतर थोडंच लिहिणार आहात. सो तुम्हाला जर शिकण्याची इच्छा असेल तर तुम्ही हे स्पेलिंग जरूर कमेंट बॉक्समध्ये टाका. सो थॉर्नचं स्पेलिंग टाका. त्यानंतर बघूया टूथ, टूथ, ट, थ, सॉरी टूथ, सॉरी ओनली टी कारण ट आहे. त्यानंतर दीर्घ उच्चार येतोय टूथ. मग दीर्घ जर ओचा उच्चार येत असेल तर आपल्याला लिहावं लागतं डबल ओ. जसं की इथं बघा दीर्घ ओ आहे, दीर्घ ऊ साठी डबल ओ म्हणून टू थ. याच पद्धतीनं बघा आता विथ तुम्ही स्पेलिंग लिहून मला पाठवू शकता. सहज जमेल तुम्हाला वेलांटीसाठी. आणि इथे एक नियम लक्षात ठेवा की स्पेलिंग व उच्चार जर असेल तर आणि तो सुरुवातीला असेल तर स्पेलिंग डब्ल्यूच लिहित असतात. ओके, व्ही स्पेलिंग हे खूप कमी ठिकाणी येतो. जास्तीत जास्त वेळेस डब्ल्यूनेच सुरुवात होत असते व उच्चार आल्यास. आता तुम्ही हे लिहू शकाल. आता पहा हेल्प, हेल्प हे पण तुम्ही सहज लिहू शकाल. सो कमेंट बॉक्समध्ये मला हे पण टाकणार आहात. आणि क्लिक करायला अजिबात वेळ घालवू नका. एकाच मिनिटाचं काम आहे ज्यात तुम्ही स्पेलिंग लिहून पाठवू शकता. आता इथे बघूया आपण कॅम्प, कॅम्प. मी तुम्हाला दाखवलं की बघा आता आपण इथे कॅम्पचं स्पेलिंग जर समजा कुणाला वाटलं की मी के न लिहावं तर केच्या पुढे जर समजा मी ए लिहिलं नंतर एम लिहिलं आणि पी लिहिलं असंही काही जण हे स्पेलिंग लिहितील. पण हे चुकीचं आहे लक्षात घ्या. कारण ए साऊंड जर पुढे येत असेल तर आपल्याला इथे सी लिहावं लागतं. ओके, सो CAMP, कॅम्प. सो हे जे स्पेलिंग आहे तुमचं हे तुमचं रॉंग असणार आहे. कारण सीच्या पुढे ए किंवा ओ आलं तर क उच्चारासाठी सी लिहायचं असतं. आता ह्या केच्या नंतर ए येत आहे, मग ए येत आहे तर के लिहिता येणार नाही. कारण ए किंवा ओ जर लेटर येत असेल तर याच्या मागे क उच्चारासाठी स स्पेलिंग लिहावं, सी लिहावं लागतं. ओके, सो बेंच, बेंच बघा आता बी मात्रासाठी ई, न अनुस्वार बे न. नेमका अनुस्वार कुठं घ्यायचा ते कळत नाही खूप जणांना. तो उच्चार करत करत जायचंय. ब ई बे, बे लिहिला मी बे न, बे न, बे न आणि त्याच्यानंतर च उच्चार येतोय बेंच. पुन्हा एकदा सांगते, काही जण असं उच्चार लिहितात, काही स्पेलिंग असं लिहितात बेन आणि न नंतर लिहितात. सो हे सुद्धा रॉंग आहे. उच्चार नीट करा, तुम्ही स्पेलिंग लिहू शकाल. सो स्टुडंट त्याच्यानंतर बघा बंच, बंच. ओके, सो ब. आता इथे पण तुम्ही कदाचित ए लिहाल पण मी तुम्हाला रूल सांगितला होता पहा इथे आपण अ उच्चाराचा. सो या पद्धतीचा या रूल लक्षात ठेवावा लागतो. इथे BU घ्यावं लागेल, BUN बन.
ओके, ए लिहिलं तर जमत नाही कारण दोन कॉन्सोनंटच्या मध्ये अ उच्चार आल्यास यू लिहावा लागतो. च बंच. क्लिअर. नाव आता तुम्ही मला हे शब्द लिहून पाठवणार आहात. पॉन्ड आणि केप्ट. चला करा बरं व्हिडिओ पॉज आणि मला ह्याचे स्पेलिंग लिहून पाठवा. ओके, क्लिअर. आता बघा, जर मोठे स्पेलिंग असतील तर मग लिहिता येणार नाहीत का स्पेलिंग? जरूर येतील. सो आता बघूया. हॅ, HA, हॅ, न, ड, हँड, फू, फ, उकार, उकारासाठी यू, ल, फुल, हँड फुल. ओके, हँड फुल. क्लिअर. आता हेल्पलेस, हेल्प, H, मात्रासाठी ई, हा ल. आता काही जण ह्या ल सोबत ए लिहितात किंवा यू पण लिहितील, पण हा बघा जोड शब्द आहे. सो जोड शब्द म्हणलं की हे दोन कॉन्सनंट आहे. दोन कॉन्सनंट एकत्र लिहायचे असतात, जोडून लिहायचे म्हणजे जोड शब्द होतो. हेल्प लेस, ल साठी यल, पुन्हा मात्रासाठी ई आणि स, हेल्पलेस. आता कदाचित तुम्ही एकच यस लिहाल, पण लेस स्पेलिंगमध्ये LESS लिहित असतात. ती लिहिण्याची पद्धत आहे इंग्रजीमध्ये. सो त्यासाठी आपल्याला इथं SS लिहावं लागेल. ओके, सवयीनं समजेल. तुम्ही कदाचित एकच यस लिहाल, ओके, नो प्रॉब्लेम. पण तुम्हाला कोणीतरी सांगेल, कुठेतरी वाचाल, तेव्हा कळेल नाही शेवटी SS साऊंड आला तर SS लिहित असतात काही शब्दांमध्ये. सो मग तुम्ही ते SS करा. आता बघूया. किंग, किंग, किंग असे शब्द आले तर कशा पद्धतीनं लिहायचं? आता चेक, चेक, च साठी CH, मात्रासाठी ई. ओके, इथं चेक, ईच्या नंतर येणारा क उच्चार असेल तर CK हा साऊंड लिहित असतो आपण. सो चेक. आणि किंग, किंग, ING, चेकिंग. सो आता तुम्ही हे नक्कीच लिहू शकाल. थिंक शब्द लिहायचे आणि किंग, थिंकिंग. चला बरं कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. नाव बघूया. एन्जॉयमेंट, एन्जॉयमेंट, ए साठी लिहितो आपण ई, न, जॉ, जॉ साठी जे, ऑ साऊंड आहे म्हणून ओ, य साठी वाय, मेंट, मेंट, म, मात्रासाठी ई, अनुस्वारासाठी यन आणि ट, एन्जॉयमेंट. क्लिअर. सो स्टुडंट्स, मला वाटतं की तुम्हाला हे जे सर्व स्पेलिंग आहेत ते कसे लिहायचे हे तुम्हाला नक्की समजलं असणार आहे. आणि ही एक अशी वेगळी अशी पद्धत आहे आणि माझ्या मेथड्स ह्या सगळ्या इनोव्हेटिव्ह असतात. कुठेही पाहून कॉपी केलेलं नसतं, तर मुलांना कशा पद्धतीने लिहिता येईल याचा विचार करून व्हिडिओ केलेले असतात. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करणार आहात. आणि हो, खूप मेहनतीनं हे सगळं बनवलेलं असतं, लिहायला पण खूप मेहनत लागते. सो त्यासाठी तरी नक्कीच तुम्ही लाईक केलेलं असेल, नसेल केलं तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि हो, महत्त्वाची अजून एक सूचना सांगायची राहिली आणि ती म्हणजे आपण दररोज 7:45 संध्याकाळी 7:45 म्हणजे 7:45 वाजता आपण लाईव्ह क्लास घेणार आहोत. कालही आपण क्लास घेतला, तर आता इथून पुढे दररोज 7:45 वाजता लाईव्ह क्लास असेल. सो जरूर जॉईन करा. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्यावं लागेल. म्हणजे चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही लाईव्ह क्लास जॉईन करू शकाल, जिथे आपण बेसिकपासून संपूर्ण ग्रामर आणि येणाऱ्या सर्व परीक्षांची तयारीसुद्धा आपण करून घेणार आहोत. सो वाट पहा, 7:45 वाजता नक्कीच भेटूया. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.